नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन YouTube चॅनलवरती. चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आम्ही चॅनलवर आता कंटिन्यू फॉरेक्स रिलेटेड कंटेंट हे शेअर करणार आहे. तर आज आपण बघणार आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये न्यूज ट्रेडिंग काय असते. न्यूज ट्रेडिंग सुरुवातीला तुम्ही बिगिनर आहात तर न्यूज ट्रेडिंग ही अवॉइड करा, कारण की न्यूजच्या वेळेला मार्केट एकदम हाय व्होलॅटाईल राहतं. तर हाय व्होलॅटाईल असल्यामुळे काय सपोर्ट रेजिस्टन्स काहीच काम करत नाही. त्याच्यामुळे आपले स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला ही न्यूज ट्रेडिंग अवॉइड करा. तर न्यूज या कुठं बघायच्या, त्याचा इम्पॅक्ट काय असणार आहे, त्याच्यानंतर न्यूजचं टायमिंग काय असणार आहे, त्याच्यानंतर ते न्यूजचे रिझल्ट काय आले, अगोदरचा प्रिव्हियस डाटा काय होता, तर आपल्याला हे कुठं कळणार आहे, तर आपल्याला forexfactory.com वरती कळणार आहे. तर त्या वेबसाईटवरती न्यूजची आपल्याला सगळी डिटेल्स भेटते. तर सगळी डिटेल्स म्हणजे त्यामध्ये आपल्याला न्यूजचं टायमिंग दिसणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या पेअरमध्ये न्यूज आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं इम्पॅक्ट काय असणार आहे, लो इम्पॅक्ट असणार आहे, हाय इम्पॅक्ट असणार आहे, त्याच्यानंतर त्याचं न्यूज आल्यानंतर त्याचं रिझल्ट काय आलं, हे सगळं आपल्याला तिच्यावरती आपल्याला forexfactory.com वरती आपल्याला सगळं कळणार आहे. तर आपण ते स्क्रीनवर आता forexfactory.com वर जाऊन आपण सर्व डिटेल्स बघू. तर चला मग स्क्रीनवर. तर मित्रांनो, तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचंय. गुगल क्रोम वरती गेल्याच्या नंतर फॉरेक्स फॅक्टरी सर्च करायचंय. इथं फॉरेक्स फॅक्टरी सर्च केल्याच्या नंतर इथं हे पहिले जे हे दिसते साईट त्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथं बघा, आता ही पूर्ण अशी वेबसाईट ओपन झाली, त्यांचे पूर्ण पेज ओपन झालं. आता यामध्ये हे जे दिसते तुम्हाला या सर्व न्यूज दिसत आहे आणि इथं दिसते इम्पॅक्ट, हे जे येलो कलर, ऑरेंज कलर, रेड कलर हे सांगतो मी तुम्हाला काय. तर त्यानंतर इथं कोणत्या करन्सीमध्ये न्यूज येते दिसते, त्याच्यानंतर इथं टायमिंग, त्याच्यानंतर इथं डेट वगैरे. आता समजून घ्या आजची बघू शकतो आपण 2 सप्टेंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायची, उद्याची बघायची म्हटलं तर इथं बघू शकतो, हे उद्याची न्यूज दिसते तुम्हाला, परवाच्या दिसतात, असं आपण आता असं बघू शकतो. त्यामध्ये आता इतके न्यूज येत आहे म्हटल्यावर आपल्याला तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल एवढ्या न्यूजमध्ये. तर याला फिल्टर लावून आपल्याला कमी करायचे. तर फिल्टरमध्ये येऊन आपल्याला फक्त हाय इम्पॅक्ट आणि मिडियम इम्पॅक्टच्या न्यूजचं हे करायचं आहे, कारण की त्याचा जास्त हे होतो, इम्पॅक्ट होतो मार्केटवरती. तर हे 2 काढून टाकायचे, फक्त आपल्याला हाय इम्पॅक्ट न्यूज आणि मिडियम इम्पॅक्ट न्यूज ठेवायचे. त्याला अप्लाय फिल्टर करा. मग आता ते सर्व गायब झाले. इथून फक्त आता जे हाय इम्पॅक्टवाले आणि मिडियम इम्पॅक्टवाले राहिले इथं. तर आता हे जे रेड कलरचं दिसतंय, आता इथं आज 7:30 वाजता USD पेअरमध्ये याची PMI ची न्यूज आहे. आणि जे ऑरेंज कलर आहे, आता हे समजून आता 2:30ला समजा ही न्यूज येऊन गेली, आता 2:30 वाजून गेले. त्याच्यामुळे आता इथं असं दाखवतंय युरोमध्ये CPI ची न्यूज समजून 2:30 वाजता. आता त्याचा मीडियम इम्पॅक्ट होता, त्याचा काही मार्केटवर जास्त इम्पॅक्ट पडणार नव्हता. आणि जे रेडवालं आहे त्यावर त्याचा जास्त इम्पॅक्ट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता इथं समजून घ्या इम्पॅक्ट इथं चेक करू शकतो. त्यानंतर याची जर आता समजून घ्या तुम्हाला इथं डिटेल्स पाहायची म्हटलं तर इथं डिटेल्स मिळून जाते. पूर्ण हे इथं सगळे डिटेल्स भेटून जाईल तुम्हाला. त्याची अगोदरची हिस्ट्री, अगोदर काय होतं काय नाही त्या न्यूजमध्ये. इथं ग्राफ वगैरे सगळं कळून जातं आपल्याला. त्याच्यानंतर इथं ऍक्च्युअलमध्ये इथं रिझल्ट दिसतो आपल्याला, न्यूज आल्यानंतर इथं रिझल्ट दिसेल. अशा प्रकारे आपण न्यूजचं सगळं, आणि याचं एक ऍप्लिकेशन पण आहे की ते आपण तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतो. मोबाईलमध्ये ऍप पण घेऊ शकता, ऑफिशियल आपल्या वेबसाईटवर न जाता तिथं पण चेक करू शकता. तुम्ही जर बिगिनर असाल तर सुरुवातीला न्यूज ट्रेडिंग करूच नका, कारण की याचा इम्पॅक्टमुळे माहिती आहे का, म्हणजे ते सपोर्ट रेजिस्टन्स काहीच काम करत नाही. त्यामुळे तुमचा स्टॉप लॉस हा जाणार आहे, म्हणजे जाणार आहे 100%. अकाउंट उडायला पण काहीच वेळ लागणार आहे तुमच्या न्यूजमध्ये. तुमचा स्टॉप लॉस जर नाहीच लावला तर अकाउंट 1 सेकंदामध्ये अकाउंट चालले जाईल. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे forexfactory.com वरती न्यूजची सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. न्यूजचं टायमिंग वगैरे आता आपण जसं बघितलं त्या प्रकारे आपण सगळं चेक करू शकतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि जर तुम्हाला जर काही डाऊट असेल, जर काही मी जे सांगतो त्यात जर काही डाऊट येत असेल, तुम्ही कमेंटमध्ये किंवा मला इन्स्टाला डायरेक्ट मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्याचा लगेच रिप्लाय येऊन जाईल. धन्यवाद.